नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी सपना माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत संकटनाशक गणपती स्तोत्र आपल्या मुलांकडून कसं म्हणून घ्यायचं आणि त्यांना कसं ते पाठ करून घ्यायचं. तर आधी तुम्ही रेयांश कसं म्हणतो ते ऐका, त्यानंतर मी तुम्हाला सांगणार की हे त्यांच्याकडून कसं म्हणून घ्यायचं आणि कसं त्यांची प्रॅक्टिस करून घ्यायची. याच्या छोट्या छोट्या टिप्स सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुड मॉर्निंग एवरीवन, माय नेम इज रेया सपना स्वप्नील तोंगसे. टुडे आय चॅट संकटनाशनम गणपती स्तोत्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. नारदेवाच परम्य शीर्षादेव गौरीपुत्र विनायक भक्तावासं स्मरे नित्य आयु कामार्थ सिद्धये. प्रथम वक्रतुंड च एकदंत तृतीय क्रम तृतीय पन्नपिंगाक्ष गजमंत्र चतुर्थ क्रम लंबोदर पंचम च षटविकटनेव च सप्तम विघ्नराजेन्द्र धूम्रवर्ण तथाष्टम नवम भालचंद्र दशवतु विनायकः. एकादश गणपति द्वादशम गजाननः. त्रिसन्धे पठेन्नरं सर्वसिद्धिं करं प्रभु. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षणार्थी लभते गतिम. जपेत गणपती स्तोत्र षड्भिर्मासर्य फलं लभेत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय. अष्टभ्यो ब्राह्मणेन्यस्य लिखित्वा यः समप्रेयेत तस्य विद्या भवेत् सर्वा. गणेश तस्य प्रसादत. इति श्री नारद पुराण संकटनाशन गणपति स्तोत्र. संपूर्ण the meaning of the स्तोत्र is in this स्तोत्र 12 names of Ganpati Bappa. If we chant this name every day, Bappa removes our problems and bless us with knowledge, happiness and peace. Thank you Ganpati Bappa Moria. मंडळी, असं जर तुमच्या पण मुलांकडून तुम्हाला पाठ करून घ्यायचं असेल तर काय काय ट्रिक्स वापरायच्या हे मी तुम्हाला सांगते. तत्पूर्वी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, तुम्ही म्हणाल की एवढं कसं काय लक्षात राहील, तर हां, एका दिवसात हे नक्कीच लक्षात नाही राहणार, पण आपण रोज रोज मुलांच्या इंटरेस्टनुसार जर त्यांना हळूहळू एक एक लाईन हळूहळू सांगत गेलं तर नक्की त्यांच्या लक्षात राहील. मग आता मी रेयांशकडून कसं लर्न करून घेतलं ते बघा. शक्य असेल तर तुमच्या मुलांना पण माझ्या मागे मागे म्हणायला लावा, म्हणजे त्यांची पण प्रॅक्टिस होईल. रामकृष्ण हरी रेयांश. रामकृष्ण हरी आई. आज मी तुला संकटनाशक गणपती स्तोत्र शिकवणार आहे, ठीक आहे? तो तू माझ्या मागे मागे बोल, रिसाइट कर आफ्टर मी, ओके? आणि मग तुला हळूहळू ते लर्न होणार, ठीक आहे? हात जोड. आपण आता पहिले गणपती बाप्पाचे स्मरण करूया, ओके? गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. नारदे उवाच. नारदे उवाच. प्रणम्य शिरसा देव. परम्य शिरसा देव. गौरीपुत्र विनायकम्. गौरीपुत्र विनायकः. भक्तावासं स्मरे नित्य. भक्तावासं स्मरे नित्य. आयु कामार्थ सिद्धये. आयु कामार्थ सिद्धये. प्रथम वक्रतुंड च. प्रथम वक्रतुंड च. एकदंत द्वितीय क्रम. एकदंत तृतीय क्रम. तृतीय कृष्ण पिंगाक्ष. तृतीय कृष्ण पिंगाक्ष. गजमंत्र चतुर्थक्रम गजमंत्र चतुर्थक्रम लंबोदर
पंचमच लंबोदर पंचमच षट्विकटमेव च षट्विकटनेव च सप्तम विघ्नराजेन्द्रम् सप्तम विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्ण तथाष्टमम् धूम्रवर्ण तथाष्टमम् नवम भालचन्द्र तु नवम भारचन्द्र तु दशम तु विनायकम् दशम तु विनायकम् एकादशम गणपति एकादश गणपति द्वादशम तु गजाननम् द्वादशम तु गजाननम् त्रिसन्धे पठेन्नर त्रिसन्धे पठेन्नरम् सर्वसिद्धिं करं प्रभो सर्वसिद्धिंकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्या विद्याद्रवते विद्या धनार्थी लभते धनम् धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्र पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षणार्थी लभते गतिम मोक्षणार्थी लभते गतिम जपेत गणपती स्तोत्र जपगणपति स्तोत्र षड्भिमासर्हम् षड्भिमासर्यं फलं लभेत फलं लभेत संवत्सरेण संवत्सरेण सिद्धिं च लभते सिद्धिं च लभते नात्र संशयः नात्र संशयो अष्टभ्यो ब्राह्मणेश्च अष्टभ्यो ब्राह्मणेनश्च लिखित्वा यः समपेयत लिखित्वा यः समपेयत तस्य विद्या भवेत् सर्वा गणेश तस्य प्रसादतः गणेश तस्य प्रसादतः इति श्री नारद पुराण संकटनाशनं गणपती स्तोत्र संपूर्णम. आता मी तुला ह्याचं छोटस मीनिंग सांगणार आहे. ओके. द मीनिंग ऑफ द स्तोत्रा इज The meaning of the sutra is in this stotra in his sutra 12 names of 12 names of Ganpati Bappa. Ganpati Bappa. If we chant If we chant these 12 names these 12 names every day, every day, Bappa Bappa removes our problem removes our problems and blesses us with knowledge, happiness and peace. Thank you. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. जय गजानन माऊली. जय गजानन. अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या मुलांकडून हळूहळू रोज छोटं छोटं असं खेळताना, असं नाही की बसूनच खेळताना वगैरे कधी पण तुम्ही त्यांना एक पुढची लाईन सांगत जा. म्हणजे ते ऑटोमॅटिकली त्यांचं लर्न होईल आणि त्यांचा इंटरेस्ट आला पाहिजे त्यांना. याच्यासाठी तुम्ही त्यांना कसं सांगायचं हे आता तुम्ही पॅरेंट्स म्हणून तुम्हाला कळतंच, ते मला सांगायची गरज नाही आहे. तुम्ही म्हणाल की मलाच येत नाही तर मी त्यांना कसं सांगू. ठीक आहे, तुम्ही एक लाईन करा. नाही शक्य असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लावा. मी जसं रेयांशला सांगते तसं तुम्ही माझ्या मागे त्यांना पण म्हणायला लावा. म्हणजे त्यांचं ऑटोमॅटिकली लर्न होईल. जे काही डाऊट्स असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा. जय गजानन माऊली.